मिशन 100 दिवस दिवस 11। मित्रांनो, आज मी असे 2 व्यवसाय सांगणार आहे ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही आहे। विशेष म्हणजे योग्य गुणवत्ता आणि ब्रँडिंग केल्यास हे व्यवसाय छोट्या उद्योगातून मोठ्या ब्रँडमध्ये बदलू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। मिशन 100 डेज मध्ये आपण दररोज 2 नवीन व्यवसायाची माहिती पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी नवीन कल्पना मिळतील। चला आजचा पहिला व्यवसाय पाहूया। व्यवसाय क्रमांक 1, गुलाबजल उत्पादन। मित्रांनो, आज गुलाबजलचा वापर कॉस्मेटिक ब्युटी प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, पूजा साहित्य आणि खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो। दर्जेदार गुलाबाच्या पाकळ्यांपासून योग्य प्रक्रियेद्वारे गुलाबजल तयार केले जातात। त्यानंतर आकर्षक बाटल्यांमध्ये पॅक करून बाजारात विक्री केली जाते। जर गुणवत्ता, स्वच्छता आणि ब्रँडिंगवर भर दिला तर मेडिकल स्टोअर्स, कॉस्मेटिक दुकाने, ऑनलाईन मार्केट आणि सुपर मार्केटमध्ये चांगली संधी मिळू शकते। लक्षात ठेवा, प्रीमियम पॅकिंग हेच उत्पादनाची किंमत वाढवते। व्यवसाय क्रमांक 2, तळलेला कांदा उत्पादन। आता पाहूया आजचा दुसरा व्यवसाय। मित्रांनो, आज हॉटेल, रेस्टॉरंट, बिर्याणी सेंटर, रेडी टू कुक आणि फूड प्रोडक्ट्स प्रोसेसिंग उद्योगात तळलेल्या कांद्याला मोठी मागणी आहे। ताज्या कांद्याचे स्लाइस करून विशेष पद्धतीने तळले जातात आणि नंतर हवाबंद पॅकमध्ये भरून विकले जातात। यामुळे हॉटेल आणि ग्राहकांचा वेळ वाचतो, म्हणून तयार तळलेल्या कांद्याची मागणी सतत वाढत आहे। जर तुम्ही दर्जेदार उत्पादन, स्वच्छ पॅकिंग आणि योग्य मार्केटिंग केले तर हा व्यवसाय कमी प्रमाणात सुरू करून पुढे मोठ्या उद्योगात रूपांतर करता येऊ शकतो। मित्रांनो, आजच्या बाजारात फक्त उत्पादन विकून चालत नाही, उत्पादनासोबत विश्वास, गुणवत्ता आणि ब्रँडही विकावा लागतो। हाच यशस्वी उद्योजकाचा खरा मंत्र आहे। आजच्या 2 व्यवसायापैकी तुम्हाला कोणत्या व्यवसायाची जास्त आवडला? गुलाबजल उत्पादन की तळलेला कांदा उत्पादन? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। जर या दोन्ही व्यवसायाची सविस्तर माहिती हवी असेल तर पूर्ण माहिती असे कमेंटमध्ये करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। उद्या पुन्हा भेटूया मिशन 100 दिवसच्या दिवस 12 मध्ये आणखी 2 नवीन व्यवसायासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।